या सगळ्या मशिनरींची जबाबदारी ज्याच्यावरती सोपवलेली होती आणि ती चोखपणानं पार पाडली तो हा मोहित कंबोज आहे. अजून 99% पुरावे पाठीमाग आहे. पण यासोबत मी तुम्हाला क्लिप जोडून पाठवतो आणि बारकाईनं बघा. क्या बोला था 120 आणि मोहित कंबोजचा आनंद बघा, त्याचा चेहरा बघा. हा माणूस काही राजकीय नाही, हा माणूस कुठल्या प्रक्रियेमध्ये नाही, हा माणूस आमदार नाही, कधी मंत्री नाही. आणि तरी 120 जागेची जबाबदारी घेणारा हा मोहित कंबोज काय संदेश देतोय महाराष्ट्राला हे पाहणं महत्त्वाचं आहे. माझा स्वतःवरती आत्मविश्वास आहे, परमेश्वरावरती माझा विश्वास आहे आणि रामाच्या सत्यवचनावरती माझा विश्वास आहे की मी याचा तळ गाठणार. काय वाटेल ते होऊ द्या, पण जे खरं आहे तेच टिकणार आहे आणि खोटं हे पाण्याबरोबर वाहून जाणार आहे. कालावधीत 4 महिने का 3 महिने तो फार मोठा असणार नाही. पण मी खात्रीने सांगतो, ज्या दिवशी या महाराष्ट्राच्या समोर ही चित्र मी उभा करेन त्या दिवशी महाराष्ट्र माझ्याबरोबर उभा राहील आणि या राज्यामधलं हे सरकार 100% जाईल. आणि जे सरकार आबाळातनं पडलंय, ज्याला कोणीही मतं दिली नाही, ते सरकार राहणार तरी कसं. आणि यासाठी तुमच्या या बाईटबरोबर मोहित कंबोजची मी क्लिप ही सोबत देत आहे. सगळ्या महाराष्ट्राला ती दाखवावी पाहतो.